फडणवीस सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल। मुख्यमंत्री फडणवीसांनी संभाव्य मंत्र्यांची यादी ही दिल्ली दरबारी पाठवली आहे। यादीमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाचा समावेश आहे। यादीतील संभाव्य मंत्र्यांच्या नावावर आज दुपारी दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहे। भाजपचे संभाव्य मंत्री नेमके कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। मुंबईमधून मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर यांना मंत्रिपद मिळू शकतं। मंत्रिपदावर वर्णी लागू शकते। पश्चिम महाराष्ट्रातून शिवेंद्र सिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ या तिघांना संधी मिळू शकते। उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन, संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील या तिघांना संधी मिळू शकते। तर कोकणातून रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे या दोन नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते। विदर्भामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांचं नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे। मराठवाड्यातून पंकजा मुंडे आणि अतुल सावे या दोघांना भाजपकडून मंत्रिपदाची संधी मिळू शकते। शिंदेच्या शिवसेनेचे संभाव्य मंत्री कोण आहेत आपण पाहूया। कोकणातून उदय सामंत आणि भरत शेठ गोगावले हे दोघं मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत। दोघांनाही संधी मिळू शकते। उत्तर महाराष्ट्रातून दादा भुसे आणि गुलाबराव पाटील, पश्चिम महाराष्ट्रातून शंभूराज देसाई आणि विजय शिवतारे या दोघांना संधी मिळू शकते। मराठवाड्यात संजय शिरसाट आणि अर्जुन खोतकर या दोघांना संधी दिली जाऊ शकते। तर ठाण्यातून प्रताप सरनाईकांना मंत्रिपद मिळू शकते। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। सुशांत, खरं तर ही संभाव्य मंत्र्यांची यादी सुद्धा समोर आलेली आहे। साधारण कोणत्या मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतोय, कोणते नवीन चेहरे या यादीमधून समोर येऊ शकतात? अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्रिपदांबाबतची काय माहिती आहे? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होतोय आणि भाजपचे जवळपास 20 मंत्री जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील। तर एकनाथ शिंदे यांच्याकडून कदाचित 9 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात। तर अजित पवार यांच्याकडून 8 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतात। आपल्याला अजित पवार गटाची जी नावं कळली त्यामध्ये आपण पाहिलं असेल तर आदिती तटकरे, छगन भुजबळ, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, नरहर झिरवळ, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप, सुनील शेळके यांची नावं जी आहेत ती कुठेतरी राष्ट्रवादीकडून आघाडीवर आहेत। यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर भाजपमधून सुरेश खाडे यांचा पत्ता जो आहे तो कट होऊ शकतो, कारण त्यांची कामगिरी जी आहे ती मागच्या वेळेस समाधानकारक नव्हती। त्यामुळे त्यांचा यावेळी पत्ता जो आहे तो कट केला जाऊ शकतो असं कळतंय। त्याचसोबत चंद्रकांत पाटील यांना देखील पुन्हा संधी मिळणार की नाही याबाबत शंका जी आहे ती व्यक्त केली जाते, कारण माधुरी मिसाळ यांचं नाव आघाडीवर आहे। आपण जर पाहिलं असेल तर भाजपचे जे मंत्री असतील त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून असतील किंवा तिथलं स्थानिक राजकारण जे आहे किंवा जातीय समीकरण आहे याचा आधार घेत हीच मंत्रिपद जी आहेत ती दिली जाऊ शकतात। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील तोच फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे। उदय सामंत यांच्याकडे एक महत्वाचं खातं जे आहे ते येऊ शकतं, कारण उदय सामंत हे मागच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि महत्वपूर्ण भूमिका जी आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी त्यांनी बजावली होती। आपल्याला जी शिंदेच्या शिवसेनेकडून जी नावं कळतात त्यामध्ये इथे पाहिलं असेल तर कदाचित दीपक केसरकर हे डेंजर झोन मध्ये आहेत। त्यांना कदाचित यावेळी मंत्रिपद दिलं जाणार नाही अशी माहिती मिळते। त्याचसोबत तानाजी सावंत यांचा देखील पत्ता जो आहे तो कट होऊ शकतो। शिंदेच्या यादीकडे नजर दिली तर गुलाबराव पाटील असतील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांना कुठेतरी शिवसेनेकडून संधी दिली जाऊ शकते। त्यामुळे आपण पाहिलं असेल तर दीपक केसरकर यांच्या तब्येतीचं कारण असेल किंवा त्यांचा मागच्या वेळी असलेला परफॉर्मन्स बघता त्यांचा पत्ता इथे कट केला जाऊ शकतो। तर भाजपकडे आपण जर पाहिलं असेल, भाजपच्या यादीमध्ये जर नजर टाकली तर इथे भाजपमध्ये नितेश राणे असतील, रवींद्र चव्हाण, जर आपण पाहिलं असेल कोकणात महत्वपूर्ण भूमिका जी आहे ती भाजपने बजावली होती। लोकसभेत देखील भाजपला अपेक्षित यश मिळालं होतं। विधानसभा निवडणुकीत देखील भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेचा सुपडा साफ केला होता आणि यामध्ये महत्वाची जी भूमिका बजावली होती ती म्हणजे रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे। नितेश राणे हे आक्रमक चेहरे आहेत, हिंदुत्वाची भूमिका सातत्याने भाजपच्या साठी मांडत आहेत। लव्ह जिहादचा मुद्दा असेल, लँड जिहादचा मुद्दा असेल ते सातत्याने मांडत होते। त्यामुळे त्यांना बक्षीस म्हणून यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो। गिरीश महाजन यांचा देखील मंत्रिमंडळात पुन्हा एकदा समावेश होऊ शकतो, कारण एक संकटमोचक सरकारला ज्यावेळी संकट आलं त्यावेळी गिरीश महाजन यांनी महत्वाची भूमिका बजावली होती। मराठा आरक्षणामध्ये देखील जरांगे ज्यावेळी आक्रमक झाले होते त्यावेळी गिरीश महाजन हे भाजपचे एकमेव नेते होते, ते मनोज जरांगे यांशी संवाद साधत होते।
त्यामुळे हो. गिरीश महाजन हे मंत्रिमंडळात असू शकतात. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर महत्वपूर्ण नाव मुंबईतून अतुल भातखळकर यांचं घेतलं जातं. त्याचा मुख्य चेहरा म्हणजे अतुल भातखळकर हे एक अभ्यासू नेते आहेत, जुने जाणते भाजप ते आहेत, संघाशी रिलेटेड आहेत. त्यामुळे त्यांचा हो. देखील समावेश केला जाऊ शकतो. आशिष शेलार यांच्याकडे देखील महत्वाची जबाबदारी जी आहे ती दिली जाऊ शकते. मुंबई महानगरपालिका लक्षात घेता आशिष शेलार यांचा नंबर जो आहे तो लागू शकतो मंत्रिमंडळ विस्तारात. त्याचसोबत आपण पाहिलं असेल तर मंगल प्रभात लोढा एकदम शांत संयमी असे भाजपचे नेते नाही खरं आहेत. आहे सुशांत, त्यामुळे त्याचसोबत ही जी एक काही नावं तुम्ही सांगताय तिन्ही पक्षांमधून त्यापैकी कोणाकोणाला संधी मिळते आणि कोणाकोणाला डच्चू दिला जातो, नवे कोणते चेहरे समोर येतात, नव्या कोणत्या चेहऱ्यांना कोणता पक्ष संधी देतो आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या पक्षाकडे कोणती खाती जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.